नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्राचा विशेष कार्यक्रम सेंटर पॉइंट विथ डॉक्टर उदय निरगुडकर. आज आपण जो विषय चर्चेला घेणार आहोत तो फक्त एका आंदोलनापुरता किंवा एका राजकीय घटना घडामोडीपुरता मर्यादित नाही, तर तुम्हा आम्हा सगळ्यांना चिंता वाटावी असा हा विषय. कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या माझ्या घरात आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत काही गोष्टी पोचतात, त्यावर कदाचित आपलं कोणाचंही नियंत्रण नसतं. याबद्दल चर्चा सुरू झाली ती मेटाने अलीकडेच जी भारत सरकारची माफी मागितलेली आहे त्यावरून. निमित्त होतं नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या एका व्हिडिओचं आणि तो व्हिडिओ मेटाने काही काळ हटवला. त्यानंतर भारत सरकारच्या माहिती प्रसारण खात्याने त्याकडे आक्षेप नोंदवल्यानंतर तो लगेचच पुन्हा व्हिडिओ जो आहे तो प्रसारित करण्यात आला आणि त्याच्यासाठी तांत्रिक कारणं देण्यात आली. परंतु त्यानंतर मेटाच्या अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आणि त्यातून जे काही बरेचसे खुलासे झालेले आहेत ते गंभीर अशा स्वरूपाचे आहेत. सर नमस्कार. आणि हा विषय खरं आपण बऱ्याचदा चर्चेला घेतो, बोलतो, ऑफ द रेकॉर्ड सुद्धा आपण ह्या विषयावर बरंच बोललेलो आहोत. ही जी घटना घडली आहे आणि मेटाच्या अधिकाऱ्यांनी जे सरकारकडे माफी मागितलेली आहे त्याचे बरेच पैलू आहेत. तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? त्यांनी 3 चुकांची कबुली एक प्रकारे दिलेली आहे. पहिली म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जंतर मंतरवर जे आंदोलन झालं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला, त्याच्यानंतर झेन झीशी संवाद साधण्याकरता, तरुणाईशी संवाद साधण्याकरता त्यांनी त्यांचा जो प्लॅटफॉर्म आहे विच इज इंस्टाग्राम, व्यक्त होण्याचा प्लॅटफॉर्म आहे इंस्टाग्राम, त्या इंस्टाग्रामवर जाऊन त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला. त्या व्हिडिओला एका दिवसातच 3 कोटीच्या वरती लाईक मिळाला. आपण त्याच्यावर एक कार्यक्रम देखील केलेला आहे. आता तो व्हिडिओ काही काळानंतर गायब झाला आणि तो जवळपास 1-2 मिनिटाकरता वगैरे असं नाही, टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर काही मिनिटाकरता असू शकतो. हा तब्बल 5.5 ते 6 तास तो व्हिडिओ गायब होता. आणि ती पहिली कबुली त्यांनी दिली की हे जे झालं ती तांत्रिक चूक असं जे पहिल्यांदा कारण दिलं गेलेलं होतं, ती तांत्रिक चूक वगैरे काही नव्हती, तर ती एक माहिती असताना केलेली गोष्ट होती. आपण कोणाचं अकाउंट आता गायब करतो याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. असं नाहीये की त्यांना कल्पना नव्हती की नरेंद्र मोदी देशात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान, सर्वात मोस्ट पॉप्युलर पॉलिटिकल लीडर ऑन अर्थ यांचं आपण अकाउंट मधून एक व्हिडिओ आपण ब्लॉक करतोय आणि तो कशा करताय याचं काही कारण आतापर्यंत तरी समोर आलेलं नाही. ही पहिली चुकीची कबुली आहे. दुसरी म्हणजे की हो आम्ही पेड कंटेंट पुश करतो, हे त्यांनी कबूल केलेलं आहे. म्हणजे आम्हाला कोणीतरी काहीतरी मेसेज कोणापर्यंतही इफेक्टिव्हरित्या पोहोचवण्याकरता पैसे देतं आणि ते पैसे आम्ही घेऊन ते काम करतो. म्हणजे थोडक्यात जर मराठीत एक शब्द वापरायचा आहे मला, तो म्हणजे आम्ही सुपारीचं काम करतो का, तर हो आम्ही सुपारीचं काम करतो, असं कबुली जबाब आहे एक प्रकारे. सो इट्स अ फॉर्म ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट किलर इन माय ओपिनियन. आणि तिसरी कबुली आहे की चाइल्ड रिलेटेड काही आक्षेपार्ह लहान मुलांच्या संदर्भातलं काही लैंगिक गोष्टींचं आक्षेपार्ह असं जे चित्रीकरण आहे की जे धक्कादायक आहे, धोकादायक आहे, समाजाच्या नैतिक स्वास्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचं कंटेंट जाणीवपूर्वकरित्या मध्ये विशेषतः भारताच्या ते पुश केले गेले. या तिन्हीची आहे. आता मला सांगा तुम्ही यातला कुठला गुन्हा जास्त भीतीदायक आणि जास्त तिरस्करणीय आहे, तर तिन्ही तेवढेच जास्त तिरस्करणीय आहेत. आणि त्याच्या बचावलं गेलं त्यावेळेला त्यांनी येऊन माफी मागितली आहे. जर आपण खडसावलं नसतं, आपली ताकद नसती दाखवली, तर दिस कुड हॅव गॉन इझिली आणि मग ते सरावाचं अंगवळणी पडलं असतं. आणि त्यानंतर फक्त नरेंद्र मोदींचेच नाही तर मग आणखीनही काही ते करायला धजावले असते. मुळात तुम्ही एक पोस्टमन आहात. ऍज ए सोशल मीडिया प्लॅटफॉर्म यू आर ए पोस्टमन. मी एक पोस्ट टाकली आणि ती प्रतिभाजींनी पाहिली, प्रतिभाजींनी एक पोस्ट टाकली आणि ती सगळ्या प्रेक्षकांनी पाहिली. याच्यामधले तो जो प्लॅटफॉर्म आहे दॅट इज अ प्लॅटफॉर्म दॅट कॅनॉट ऍक्ट एज अन ऍक्टिव्हिस्ट. इकडे या टेक्नॉलॉजी कंपनीची भूमिका ही एका ऍक्टिव्हिस्टची होती, पूर्वग्रह दूषित होती आणि त्याही सुद्धा भारताला हानिकारक होती. आणि त्यामुळे आपण खडसावल्यानंतर त्यांना त्याचं गांभीर्य कळलं. पहिले उडवाउडवीची उत्तरं, नंतर थातूरमातूर उत्तरं की नाही ते तांत्रिक कारण होतं, ते असं होतं. असं तांत्रिक वगैरे कारण नाहीये काही, हे त्यांनी कबूल केलं नंतर की नाही तांत्रिक कारण नव्हतं. मग तुम्ही आमचे व्हिडिओ का ब्लॉक करत होतात, आमच्या पंतप्रधान ब्लॉक करत होतात.
हा भारतावरचा हल्ला नाहीये का? इराण आणि अमेरिकेचं युद्ध तुम्हाला दिसतं. इस्रायल हमास युद्ध तुम्हाला दिसतं. युक्रेन रशिया युद्ध आपल्याला दिसतं. का? तर याच्यात बॉम्ब पडलेले असतात, बिल्डिंगा कोसळतात. त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचे शव तुम्हाला दिसतात. परंतु इकडे असं काही दिसत नाही. पण याचा अर्थ हे त्यापेक्षा कमी भयानक आहे असं समजायचं काही कारण नाही. इथे माती भडकवली जातात. इथे काहीतरी देशविघातक गोष्टी प्लॅन केल्या जातात आणि देशाच्या साठीच्या विधायक गोष्टी ब्लॉक केल्या जातात. त्या दाखवल्या जात नाहीत लोकांना. दिस कॅन नॉट बी पार्डन. या चुकीला कोणत्याही प्रकारे आपल्याला माफी देता येणारच नाही. आणि त्यामुळे अश्विन वैष्णव यांच्याकडे जेव्हा त्यांनी साक्षात लोटांगण घातलं, ते अधिकारी आपल्याला बाहेर पडताना दिसतात आता दृश्यांमध्ये, तेव्हा त्याला पत्रकारांनी खोदून खोदून प्रश्न विचारले. त्यांनी एकाही प्रश्नाची उत्तर ते देऊ शकलेले नाहीयेत. आणि त्याला विचारलं आणि पुन्हा 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 हे होणार नाही याची गॅरंटी काय? तो जो प्लॅटफॉर्म आहे मेटाचा, दे आर नोन फॉर ऑल दिस. आत्ताच मुंबई हायकोर्टाने नितीन गडकरी यांच्या इथेनॉलच्या संदर्भातले किंवा नंतर आणखीन काही केलेले अत्यंत आक्षेपार्ह असे मजकूर आहेत, मीम्स आहेत, व्हिडिओज आहेत, ते डिलीट करायचा आदेश दिला. का आदेश द्यावा लागतोय? हे अशा प्रकारच्या गोष्टी तुमच्या प्लॅटफॉर्मवर आणून तुम्ही पोस्टमन म्हणजे प्लॅटफॉर्मवरून नाऊ यू आर बिकमिंग अ स्टेक होल्डर in the fate of the nation, in the current affairs of the nation. Now that is not what you are supposed to be. You are a technology company. मग ह्याच्यातच कुठेतरी हेनरी किसिंजरची जी थिअरी जी आपल्या प्लॅटफॉर्मवर आपल्या या कार्यक्रमात मी अनेकदा सांगितलेली आहे की जगावर नियंत्रण गाजवायला आम्ही आहोत असा एक सुपिरियर कॉम्प्लेक्स आहे अमेरिकन लोकांचा. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जगावर जर नियंत्रण करायचं असेल तर पहिले फायनान्स कंट्रोल करा. जे आपल्याला आता दिसतंय, याच्यावर सँक्शन टाक, त्याच्यावर सँक्शन टाक, त्याच्यावर टॅरिफ टाक, त्याच्यावर बॅन कर, ह्याच्यावर बॅन कर, युद्ध घडव, तिकडे आर्थिक अफरातफरी माजव. हा पहिला भाग झाला. दुसरा भाग आहे तो म्हणजे अन्नधान्य कंट्रोल करा, फूड कंट्रोल करा. आज युक्रेनमध्ये सर्वात मोठा गव्हाचं कोठार म्हटलं जातं, पण युक्रेनमधली सर्वात मोठी गव्हाची शेती कोणाच्या मालकीची आहे? तर ती अमेरिकन भांडवलदारांच्या मालकीची आहे. म्हणजेच जी एक डीप स्टेटचे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, डीप स्टेटचे मेंबर आहेत, अशा लोकांच्या भागीदारीची आहे ती कल्पना. आणि तिसरी आहे ती म्हणजे यू कंट्रोल इन्फॉर्मेशन. तुम्ही माहितीचं तुम्ही कंट्रोल करा, जेणेकरून लोकांच्या मेंदूवर आपल्याला अटॅक करता येईल. आणि तो मेंदूवरचा अटॅक आहे म्हणजेच एक प्रकारे इंडियन्स आर अटॅक. दॅट मीन्स इंडिया इज अंडर अटॅक. आणि म्हणून याचा निषेध, म्हणून याचा नुसता प्रोटेस्ट चालणार नाही, तर वी हॅव टू गो बियॉन्ड इट इन माय ओपिनियन. अगदी बरोबर आहे सर. काही महत्वाच्या गोष्टी की सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काहीतरी टाकणे हे किती गंभीर असू शकतं आणि त्याचे काय काय परिणाम असू शकतात. आपण जसं मेटाबद्दल बोलतोय तसं आपण जर विचार केला तर ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान ट्रम्प यांच्या एक्स पोस्टवरून आपल्या इथे नेते उभं राहायचे आणि आपल्याच सरकारला प्रश्न विचारायचे. म्हणजे हे ब्रेन वॉशिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून जे होतं किंवा जे सातत्याने मेसेजेस कंटेंट पाठवले जातात ती गंभीर असतात. सीजेपीच्या आंदोलनाच्या दरम्यान एक अकाउंट उभं राहतं आणि त्याला इतके फॉलोअर्स इतक्या अगदी अल्प काळामध्ये मिळतात. तुम्ही आणि मी माध्यमांमध्ये काम केलेलं आहे, याच माध्यमामध्ये काम केलेलं आहे आणि एखादा प्लॅटफॉर्म जेन्युइनली ऑर्गॅनिकली उभा करण्यासाठी काय कष्ट लागतात ते आपल्याला चांगलं माहिती आहे. एखादा प्लॅटफॉर्म असा उभा राहतो आणि त्यातून बोला प्रतिभाजी, हा मुद्दा कसा आहे माहितीये, त्याची त्यांनी कबुली दिलेली आहे की कंटेंट पुश करण्याकरता आम्हाला काही लोकांनी पैसे पुरवले. मग आता त्यांनी हे पण सिद्ध करायला पाहिजे, हे पण माहिती द्यायला पाहिजे की कोणता कंटेंट पुश करायला कोणी पैसे दिले. इथेच आम्हाला ते फॉरेन कनेक्शन येतील. आपल्याकडे ना आपल्या देशातलेच नेते परदेशात जातात आणि इथे डेमोक्रेसी खतरे में असं सांगून ती डेमोक्रेसी वाचवण्यासाठी तुम्ही या आणि मदत करा असं आवाहन करतात. आतापर्यंत या सगळ्या प्लॅटफॉर्म्सना ना आयटी ऍक्टचं प्रोटेक्शन होतं, इंटरमिजियरी रूलचं प्रोटेक्शन होतं. परंतु आता मात्र ते रूलची काटेकोर अंमलबजावणी, आयटी ऍक्टचं प्रोटेक्शन त्यांच्यावरचं काढून घेतलेलं पाहिजे. चाइल्ड अब्यूजचे तुम्ही जेव्हा हा या संस्कृतीवरचा घाला नाहीये का? बरं, हे काही तुम्हाला टाकायला कोणी फोर्स करतंय का? नो. मोदींचे व्हिडिओ काढा हे तुम्हाला कोणी फोर्स करतंय का? नो. यू आर डुईंग इट ऑन युअर ओन. यू हॅड अ चॉईस नॉट टू डू इट, बट यू ऑप्टेड टू डू इट. आणि तुम्ही स्वतः निवडलेला तो मार्ग आहे. जेव्हा तुम्हाला तसं न वागण्याचा मार्गही उपलब्ध होता, याचा अर्थ यू हॅव इंटरेस्ट इन अवर डेमोक्रेसी.
तुम्हाला आमच्या इथल्या करंट अफेअर्समध्ये रस आहे. पहिले तुम्ही इकडे आलात, ते इकडे व्यवसाय करण्याकरता आलात, तंत्रज्ञान कंपनी, प्लॅटफॉर्म कंपनी, IT टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म कंपनी म्हणून. अशीच ती ईस्ट इंडिया कंपनी 1600 साली स्थापन झाली. 1601 ला ते एस्टॅब्लिश झाले आणि 1603 का 4 ला मला वाटतं भारतात आले. आणि त्यावेळेला पहिल्यांदा काय तर ते तोफा विकतायत, इथले मसाले घेऊन जातायत, असा सगळा व्यापार होता. परंतु नंतर हळूहळू त्यांनी भारताच्या किंवा आमच्या अंतर्गत भागात प्रवेश केला, आमच्या राजकारणात प्रवेश केला, त्याच्यावर प्रभाव टाकायला लागले. आणि बघता बघता 1604 ते 1757 प्लासीच्या लढाईपर्यंत त्यांनी एवढी ताकद जमवली की पहिले वखारी एस्टॅब्लिश केल्या, म्हणजे गोदाम माल ठेवायला वगैरे त्याची ने-आण करायला. मग त्याच्या रक्षणासाठी काय तर आम्ही आमची पलटण ठेवणार म्हणून त्यांनी इकडे फौज आणली. आणि मग ती फौज आणली, ती फौज वाढवली आणि मग त्या फौजेने आजूबाजूच्या प्रदेशावर कंट्रोल करायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर त्यांनी इथल्या राजकारणात रस घ्यायला लागला. हा राजा त्याचा दत्तक पुत्र आम्हाला मान्य नाही, तो राजा त्याचा पहिल्या पत्नीचा मुलगा आम्हाला मान्य नाही, असं करता करता त्यांनी अनेक ठिकाणी आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आणि देशाला लुटायला सुरुवात केली. आणि मग 1858ला राणीचा जाहीरनामा आला 1857च्या लढाईनंतर, आणि त्याच्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य जाऊन ब्रिटिश सरकारचं राज्य आलं, ब्रिटिश संसदेचं राज्य आलं. त्याच वेळेला तिकडे लंडनची स्थापना झाली, खाण खुदाई चालू होती. त्यावेळेला प्रचंड खर्च होत होता. कुठून येणार हे पैसे? ते म्हणजे नॉट टू वरी, द मनी इज कमिंग फ्रॉम इंडिया. भारताला 17व्या शतकामध्ये 1750च्या आसपास आपला जागतिक व्यापारातला वाटा 23-24% इतका. आणि 1947ला जेव्हा आम्हाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तो 23-24% वाटा कुठे गेला तर तो 4% पर्यंत खाली घसरला. मग एवढा मधला जो काय तर भारताला फक्त लुटलं. आणि इकडे काही विचारवंत निर्माण होऊ नयेत, काही बंडखोर निर्माण होऊ नयेत, क्रांतिकारी या देशाचा अभिमान असलेले लोक निर्माण होऊ नयेत म्हणून इथलं एज्युकेशन संपवलं, माहितीचा स्रोतच बंद केला, म्हणजे विज्ञानाच्या ज्ञानाच्या खिडक्या बंद केल्या. आणि भारताचं जे आहे ते सगळं मागास आहे. आणि तीच जी मानसिकता घेऊन लोक आहेत ना, ती मग एखाद्या शास्त्रज्ञाचा उल्लेख सुद्धा गोमूत्र एक्सपर्ट असा करायला लागतात, जणू काही गोमूत्र म्हणजे फालतू गोष्ट आहे असं त्यांना वाटायला लागतं. हा देशच नव्हता, हा ब्रिटिश आले म्हणून हा देश झाला असं मानणारा एक मोठा वर्ग आहे. अखंड भारताची कल्पनाच त्यांना अमान्य आहे. ही सगळी गुलामी मानसिकता त्या 150-200 वर्षाच्या एका माहितीच्या इन्फॉर्मेशनच्या फ्लोच्या दर्पणाखाली आलेली आहे. म्हणून दे वॉन्ट टू कंट्रोल दॅट इन्फॉर्मेशन फ्लो. विदेवर कंट्रोल करा. आणि म्हणून या गोष्टीला आपण इतक्या लाईटली घेता कामा नये. त्यांच्याकडून हे कन्फर्म केलं पाहिजे की हे कंटेंट पुश करायला आणि कंटेंट बॅन करायला तुम्हाला पैसे कोणी दिले होते, तुमचा या देशातला रस काय आहे. आज तुम्ही इकडे तराजू आणि तागडी घेऊन येत आहे, उद्या तुमच्या तलवारी काढाल तुम्ही आणि हा देश पादाक्रांत कराल. एखादा देश जिंकण्याकरता आता काही रक्तपात घडवायची गरज नाही, द्रोणनी बॉम्ब टाकायची गरज नाही. तुम्ही इंटरनेटच्या माध्यमातून एखादा विचार जरी पेरलात ना तरी तो सुद्धा तेवढाच हानिकारक आहे. तो देश त्याच्यामुळे सुद्धा बर्बाद होऊ शकतो. हे आपण नेपाळमध्ये पाहिलं, बांगलादेशामध्ये पाहिलं आणि आता जंतर मंतरवर पण तेच झालेलं आहे. त्यातला जो गुन्हेगारी एलिमेंट आहे तो तुम्ही बाजूला काढा, पण ज्या मुलांची माती भडकवली गेलेली होती त्या मुलांची माती, राम और व्हॉट एव्हर फक, हे जे काही उद्गार आहेत हे कशाचे निदर्शक आहेत तर एक विशिष्ट विचारसरणी, एक विशिष्ट विचार सातत्यानं तुम्हाला या मोबाईलच्या खिडकीमधून सतत तुम्हाला केला जातो. आणि मोबाईल, मी तेच सांगतोय, इंटरनेटचं जे व्यसन आहे ते आजच्या मुलांना तंबाखू आणि सिगरेट पेक्षा सुद्धा जास्त हानिकारक आहे. आणि त्याची आपल्याकडे आता चटक लागलेली आहे. आणि हे बरोबर ओळखून हे प्रकार सगळ्या टेक्नॉलॉजी कंपनीचे चालू आहेत. आणि माफी मागायची काही त्यांची पहिला देश आणि पहिली वेळ नाहीये मार्क झकरबर्गची. 23व्या वर्षी अब्दाधीश वगैरे झाले, ही सगळी गोष्ट चांगली आहे, त्यांनी काही फिलॉन्थ्रॉपीची कामं करतायत वगैरे सगळं. परंतु त्याच्या आडून जर तुम्ही अशी पळवापळवीची, उडवाउडवीची उत्तर देऊन आमच्या पंतप्रधानांच्या गरिमेचा, त्यांच्या प्रतिष्ठेचा जर अपमान करत असाल तर आम्ही का सहन करावं? मिठाशिवाय आयुष्य असू शकत नाही का? पण आज कुठेतरी हे सगळं ऐरणीवर आलेलो आहे. जो चाइल्ड अब्यूजचा कंटेंट आहे तो आमच्याकडे पॉस्को कायद्याखाली किंवा भारतीय न्याय संहितेच्या खाली गुन्हा आहे. आणि आज जर याला आपण मोकळं रान दिलं तर उद्या कोणताही देश येईल आणि कोणत्याही प्रकारचं कर्तव्य हे करेल. आणि त्यापेक्षा सुद्धा काय डेंजरस आहे माहितीये प्रतिभाजी, ते म्हणजे इथल्या भारतीय काही नेत्यांनी त्यांना जी साथ दिली ना
जेव्हा आपण 3 दिवसात अपॉलॉजी मागा अन्यथा असा सज्जड दम दिला, त्यावेळेला मोया मैत्रा टीएमसीच्या खासदार आहेत, त्यांनी काय सांगितलं, त्यांनी ट्विट केलेलं आहे, मार्क झकरबर्ग, जणू काही हे आता राखी पौर्णिमा येते, हे राखीच बांधायला गेले त्यांची. मार्क झकरबर्ग, प्लीज डू नॉट गेट बुलीड टू अपॉलॉजाइज. कृपा करून यांच्या दबावाखाली तुम्ही माफी मागू नका. इंडियन गव्हर्नमेंट हे नेहमीच करत असतं. ही तुमची देशभक्ती, हा तुमचा स्वाभिमान. पंतप्रधानांच्या आईबद्दल अत्यंत बिभत्स आणि अभद्र लिहिणाऱ्यांना आणि त्यांचे कंटेंट पुश करणाऱ्यांना आणि पंतप्रधानांचा जेनजीशी संवाद असताना व्हिडिओ ब्लॉक करण्याला तुम्ही एक प्रकारे समर्थन देताय, त्यांच्या इंटरेस्टला बढावा देताय. हीच ती जयचंद आणि सूर्यजी पिसाळांच्या अवलादी आहेत या सगळ्या. यांची या देशाप्रतीची अकाउंटेबिलिटी काय आहे? आणि म्हणूनच दिस टेक्नॉलॉजी कंपनी नीड टू एक्सप्लेन व्हॉट इज देअर टेक्नॉलॉजी अबाउट इंडिया, व्हॉट इज देअर डिझाईन प्लॅन अबाउट इंडिया. आणि हे बाहेर आलं पाहिजे आणि म्हणून त्यांच्यावरचा दबाव आपण कायम ठेवला पाहिजे. नुसत्या माफीने हा प्रश्न सुटणार नाही, चुकीला माफी देता कामा नये. अगदी बरोबर आहे, कारण हा विषय फार गंभीर अशा स्वरूपाचा आहे. सर, मला आठवतं की जेव्हा टेलिव्हिजन भारतामध्ये खाजगी वाहिन्या मोठ्या प्रमाणावर येणार होत्या, तेव्हा एक समिती होती जिने एक संपूर्ण असा अभ्यास केलेला होता की याचे परिणाम समाजमनावर काय काय होऊ शकतील. आणि त्यामध्ये त्यांनी जी एक वॉर्निंग दिलेली होती, त्यामध्ये म्हणलेलं होतं की वेदर यू लाईक इट ऑर नॉट, इंडियाज फ्युचर विल बी डिझाईन बाय टेलिव्हिजन. टेलिव्हिजन हे मर्यादित होतं. आता इंटरनेट तेव्हा इतक्या प्रमाणावर अस्तित्वात नव्हतं आणि इतकं वाढेल असं नव्हतं. सोशल मीडिया अस्तित्वात नव्हता. त्याचं जे घराघरात आता घुसणं झालेलं आहे, त्यामधून आपली पिढी शिकतेय. त्यामधून जी मुलं तिथे बोलत होती अर्वाच्य किंवा ज्या पद्धतीची भाषा बोलत होती, हे सगळं त्यांच्याबरोबर आदळतंय कुठून, हे आपल्याला निश्चित माहितीये की सोशल मीडियाच्या थ्रू आढळतंय. आणि त्यामुळे या कंपन्यांसाठीचे मी काही आपल्या जे निर्णय आहेत, बोला. एकच थांबवून आपल्या प्रेक्षकांसाठी एक माहिती देतो. एक उत्तम पुस्तक आहे या विषयावर. प्रभाकर देवधर म्हणून राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळामध्ये इलेक्ट्रॉनिक विषयातले जे सल्लागार होते, ॲप्लॅब नावाची एक कंपनी होती, त्या कंपनीचे संस्थापक चेअरमन होते प्रभाकर देवधर. त्यांनी एक थर्ड पॅरेंट नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्या थर्ड पॅरेंट या पुस्तकामध्ये त्यांनी टीव्हीचा समाज मनावर होणारा एकूणच तंत्रज्ञानाचा आणि त्यात त्यांनी टीव्हीचा उल्लेख थर्ड पॅरेंट असा केलेला आहे. हा तिसरा पालक आहे, आई वडील आणि तिसरा पालक. आणि टीव्हीचा फुल फॉर्म त्यांनी त्र्यंबक विठ्ठल असा केलेला होता. विठ्ठलाचा समाजावर फार मोठा परिणाम होणार आहे आणि ते नंतर आपल्या खरंच आलेलं दिसलं. आमच्या सेलिब्रेशन्स, आमची दुःख व्यक्त करण्याची गोष्ट, आमची लग्न, हे सगळंच पुढे टेलिव्हिजन आणि चित्रपटांनी त्याच्यावरच्या संस्कारांनी केलेलं आहे. परंतु त्याला एक कायदा होता, त्याला एक बंधन होतं, त्याला एक अकाउंटेबिलिटी होती. सोशल मीडियावर कसली आली अकाउंटेबिलिटी? कोणी वाटतो, काही लिहितो, कसंही लिहितो, कशाची कशाला जबाबदारी नाही, कशाचा कशाला मेळ नाही. आणि त्यातून या कंपन्यांचे असणारे इंटरेस्ट. वी आर सिटिंग ऑन अ टाइम बॉम्ब. येस, वी आर सिटिंग ऑन अ टाइम बॉम्ब. आणि त्या टाइम बॉम्बची वात आपल्या हातात नाहीये, तर ती परदेशी कंपन्यांच्या हातात आहे. वेन एव्हर दे वॉन्ट टू इग्नाइट द नेशन, दे कॅन जस्ट इग्नाइट अँड एक्सप्लोड लाईक नेपाळ अँड बांगलादेश. वी विल नॉट अलाउ दिस. सर, घराघरामध्ये आपण बघितलं की तरुण मुलांच्या हाती जर मोबाईल काढून घेतला, लहान मुलांच्या हातातून जर मोबाईल काढून घेतला, तर अक्षरशः थैथयाट करणारी मुलं आपण बघितली. पालकांसाठी सगळ्यात चिंतेचा हा विषय झालेला आहे. सर, मध्ये तुम्ही मला एक आकडेवारी सांगत होतात की किती देशांमधून आता 16 वर्षाच्या खालीच्या मुलांना स्मार्टफोन द्यायचे नाहीत किंवा सोशल मीडिया द्यायचा नाही. हे आता हे बदल ऑस्ट्रेलियामध्ये हा बदल केला गेलेला आहे आणि त्याचे रिझल्टही दर महिन्याला मॉनिटर केले जात आहेत. इंग्लंडमध्ये केलेलं आहे, आणखीनही काही देशांमध्ये केलेलं आहे. परंतु मला असं वाटतं बॅन टाकण्यापेक्षा स्वयं अनुपालन याला जास्त महत्व आहे. बॅन टाकून उलट त्याचा प्रसार जास्त होईल असं माझं व्यक्तिगत मत आहे. या क्षेत्रात काम केलं तर आपल्याकडे कुठली गोष्ट तुम्ही करू नका म्हणल्यानंतर ती जनता लगेच ते करून बघणार आणि तरुणाई तर नक्कीच बघणार. त्यापेक्षा सुद्धा त्याच्यापासून दूर राहण्याचे फायदे जर आपण समजावून दिले आणि त्याच्याबरोबर जाण्याचे तोटे जर अधिक परिणामकारकरित्या दिले आणि त्यापेक्षा काही चांगली मोठी ध्येय, काही मोठी आदर्श, काही मोठ्या गोष्टी जर आयुष्यात समजावून सांगितल्या तर निश्चित त्याचा परिणाम होत असतो, असं माझं मत आहे. अगदी बरोबर आहे.
घराघरामध्ये आता समाज माध्यमं ज्या पद्धतीने पोचलेली आहेत त्यामधून कंटेंट काय नेमका पोचतो, सीजेबीच्या आंदोलनाच्या निमित्ताने अनेक गोष्टी ज्या समोर आल्या त्यामध्ये बॉट फॉलोअर्स हा एक प्रचंड मोठा भाग होता आणि त्यामुळे एक मोठा आकडा आपल्या समोर उभा राहतो. अर्थात हे दुधारी असं हत्यार आहे आणि मेटानी याबद्दल माफी मागणं, पण माफी मागताना ज्या गंभीर बाबींची कबुली दिलेली आहे त्या फक्त एका म्हणजे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तर महत्वाच्या आहेतच, तुमच्या आमच्या भवितव्याच्या दृष्टीने सुद्धा महत्वाच्या आहेत. सर, तुम्ही काय नेमकं सांगाल की यावर उपाय नेमका कसा केला पाहिजे? प्रथम आपल्या जनतेत जागृती निर्माण करणं, अशा प्रकारचे शेकडो कार्यक्रम करणं, लोकांना जागृती निर्माण करा, घराघरात जागृती निर्माण करणं, कुटुंबातला संवाद वाढणं, कुटुंब प्रबोधन हा यातला मार्ग आहे. आणि दुसरं, कायद्याचा बडगा त्यांना दाखवणं. आपल्याकडे आयटी ऍक्ट आहे, आपल्याकडे इंटरमिडिएट रूल आहेत, या सगळ्याचं कठोर कठोर अंमलबजावणी या संदर्भात व्हायला पाहिजे. आणि पैसे कोणी दिले होते तुम्हाला भारताच्या विरोधातला कंटेंट पुश करण्याकरता? नरेंद्र मोदीजी यांचा व्हिडिओ ब्लॉक करायला तुम्हाला कोणाकडनं प्रेशर आलं होतं, का केलं गेलं, हे सगळं ऑन रेकॉर्ड यायला पाहिजे. आणि पुन्हा हे होणार नाही याचा पुरासा आम्हाला कॉन्फिडन्स दिला गेला पाहिजे की आमच्या देशात, लक्षात ठेवा, भारताला जेवढी मेटाची गरज आहे त्यापेक्षा मेटाला भारताची गरज धंद्यासाठी जास्त आहे. त्यामुळे ग्राहक राजा आहे इकडे, आणि इकडे ग्राहकावरच ते हल्ला करतात अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांना तीच भाषा समजेल, त्या भाषेतच त्यांना समजावून दिलं पाहिजे की यू विल लूज इंडियन मार्केट अँड यू विल लूज युअर टॉप लाईन अँड बॉटम लाईन. मग त्यांना कळणार आहे. अगदी बरोबर आहे. तर या मेटाच्या या घटनेच्या निमित्ताने एक सोशल मीडिया आणि त्यावरचं नियंत्रण कसं असावं हा विषय आपण चर्चेला सुरुवात केलेली आहे. यावर आपण यापुढेही बोलत राहणार आहोत. तुमची नेमकी मतं काय आहेत? तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुमच्या घरात सुद्धा असा एखादा प्रश्न आहे का की जो तुम्हाला वाटतो की सोशल मीडिया तुमच्या घरात पोचल्याने तुमच्या पुढच्या पिढीवर परिणाम होतोय? सगळं काही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये मुक्तपणे कळवा. एक सभ्य भाषेमध्ये ही चर्चा व्हावी एवढी अपेक्षा आहे. या निमित्ताने एक विचार मंथन सुरू होईल, ते फार गरजेचं आहे. आणि जशा कम्युनिटी गाईडलाईन्स काही ठरवल्या गेल्या पाहिजेत समाज माध्यमांसाठी, त्या इथेही ठरवणं गरजेचं आहे का? एक चौकट घालणं गरजेचं आहे का? यावरही विचार व्हायला हवा. कमेंट्स तर अवश्य कळवाच, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कार्यक्रम नित्य नियमाने ज्या पद्धतीने पाहता तसाच पाहत राहा अशी विनंती करत मी आणि निरगुडकर सर आपली रजा घेतो. धन्यवाद.